नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. तर चला आज आपण छान अशा घेवड्याच्या शेंगा ह्या निवडून घेतलेल्या आहे. तर या बघा मस्त अशा बारीक त्याच्या देठ काढून टाकलेल्या आहे शिरा आणि अशा मस्त कवळ्या लसलशीत आता ह्या शेंगा आपण बनवणार आहोत. तर त्या कशा बनवणार आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे. साध्या सोप्या अशा मस्त असे छान घेवड्याच्या शेंगा ताज्या ताज्या. तर आज हे आपण ताज्या ताज्या शेंगा अशा मस्त बनवत आहोत. तर या शेंगासाठी काय लागत आहे मैत्रिणींनो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो हवा याच्यासाठी बघा घेवड्याच्या शेंगासाठी लागणारा मसाला म्हणजे काय आहे बघा. कांदा चिरून घेतलेला आहे, एक टमाटर चिरून घेतलेला आहे, लसूण जिरे ठेचून घेतले आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. साधे आणि सिंपल अशा सुक्या शेंगा आपण घेवड्याच्या बनवणार आहोत. तर आता चला मैत्रिणींनो शेंगा कशा बनवतात हे घेवड्याच्या त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. मैत्रिणींनो आपण आता ही कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये छानसं असं थोडं तेल टाकलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तेल लागतं ते, पण आम्ही कमीच तेल खातो बा. आता हे छान असं तेल टाकलेलं आहे. त्या तेलामध्ये मैत्रिणींनो आता आपण हा लसण आणि जिरे टाकणार आहोत आणि कढीपत्ता टाकणार आहोत आणि छानसं असं आपण हलवून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो साधे आणि सोपे आज आपण घेवड्याच्या शेंगा बनवणार आहोत. कवळ्या लसलशीत अशा मस्त हिरव्यागार. तर अशा सुक्या शेंगा करून बघा मैत्रिणींनो, खाऊन बघा. डब्याला घ्यायच्या काळात सुक्या बनवण्याला खूप छान असतं, पण पौष्टिक शेंगा असतात. तर आता हे बघा असं छान असा तडका बसत आहे. हे बघा जिरे आणि लसण आणि कढीपत्ता असा मस्त तडका होत आहे. तर मैत्रिणी आता आपण बघा याच्यात कांदा बी टाकणार आहोत आणि टमाटे बी टाकणार. आता तडका तर बसला आहे ना त्याला छान असा. तर आता हे याला बी तडका बसला पाहिजे आणि छान असं हलवून घेणार. मस्त असं हलवत राहायचं म्हणजे कांदा चव बाजूने भाजतो आणि हे बी भाजतं चांगलं तळल्या जातो आणि टमाटे बी. तर या बघा या पद्धतीने असं छान असं तडका द्यायचा. साध्या सोप्या आज शेंगा बनवणार आहोत आपण एकदम साधारण. हे बघा मैत्रिणींनो आता आपण हे शेंगा घेतलेल्या आहे ना, तर हे शेंगा आपण छान अशा धुवून घेणार आहे. आता आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने हे छान मस्त धुवून घेतलेले आहे. चला मैत्रिणींनो बघूया आपण तडका असं छान बसलाय का. हे पा एकदम मस्त असं छान तडका बसलेला आहे म्हणजे चांगला तडका झालेला आहे कांदा. आता बघा मैत्रिणींनो याच्यामध्ये ना आपण काय टाकणार आहोत. तर ही लाल तिखट टाकणार आहोत आपण 1.5 चम्मच. आता लाल तिखट टाकल्यानंतर आपण हे ना मैत्रिणींनो हे मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यावर हळद टाकणार आहे आणि छान असं हलवून घेणार आहोत. હવે असं चांगलं हलवून घ्यायचं गरा गरा म्हणजे सगळा मसाला भाजला जातो आणि सगळीकडला चांगला त्याला फोडणी दिल्या जाते. आणि असंच टाकलं ना असंच ना मग फोडणी बसत नाही. तर आता बघा हे मस्तपैकी असं छान तडका बसलेला आहे. तर आता मैत्रिणी आपण याच्यामध्ये शेंगा टाकणार आहोत. त्या धुतलेल्या शेंगा असं टाकून जायचं. असं मस्तपैकी छान असं हलवून जाणार आहोत. तर बघा या पद्धतीने अशा शेंगा चांगल्या हलवून घ्यायचा. परत मैत्रिणींनो याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. हा बाई थोडं मीठ टाकायचं चवीनुसार.
परत एकदा अशा मस्त हलवून घ्यायच्या. आता मैत्रिणींनो मस्तपैकी आता छान असं आपल्याला त्याच्यावर त्यांना थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे. तर चला मैत्रिणींनो आता आपण त्याच्यात शिजायला थोडंसं पाणी टाकू. आता आपण त्याच्यामध्ये शिजायपुरतं पाणी टाकलेलं आहे. अशा चवदार आणि झणझणीत चमचमीत अशा मस्त तोंडाला चव वाढवणाऱ्या शेंगा आता आपल्या तयार होत आहेत. तर आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. मैत्रिणी ह्या आता आपण याच्यावर मस्त आता परत एकदा असे छान हलवून घेऊ. चांगलं हलवलं ना म्हणजे मग शेंगा सगळ्या बाजूने शिजतात. आणि ह्या अशा मस्त आता शेंगा या शिजणार आहे. आता मैत्रिणी याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. आता शेंगा आपल्या छान अशा शिजत आहे. तर चला मैत्रिणींनो आता 5-10 मिनिटांनी आपण बघूया आपल्या शेंगा शिजल्या का उकळी आली का काय. तर या बघा मैत्रिणींनो किती छान अशी उकळी यायला लागली शेंगांना. चांगले अशा मस्त शिजत आहे. हे बघा सुक्या आणि झमझमीत आणि चमचमीत अशा शेंगा डब्याला बी खूप छान लागतात. खायला बी छान. पावसाळ्यामध्ये खूप कवळ्या आणि चांगल्या येतात. तर कोणचा भाजीपाला पावसाळ्यात घेऊन खाऊन घ्यायचा छानपैकी असा बनवून. आता परत आपण झाकण ठेवूया. अजून काही शिजलेल्या नाही आहे, काही हिरव्याचे. तर शिजूपर्यंत आता छानसं आता आपण झाकण ठेवणार आहोत. तर ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही शेंगा करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साध्या सिंपल आपल्या गावाकडच्या साधारणशा शेंगा आपण करत आहे. शेंगा आता शिजत आहे. आपण झाकण ठेवलेलं आहे. तर मैत्रिणी चला आपण झाकण काढून बघूया शेंगा तयार झाल्या का काय, शिजल्या का नाही. ह्या बघा अशा मस्तपैकी अशा छान शेंगा शिजत आहेत. तर मैत्रिणी पुन्हा एकदा आपण छान असं हलवून घेऊया. तर शेंगाला थोडासा म्हणजे अंगचा रसा बी करायचा, लय सुक्याने म्हणजे अशा थोड्याशा. तर ह्या बघा ह्या पद्धतीने अशा छान अशा मस्त शेंगा तयार होत आहेत. तर अजून कशा थोड्याशा कच्च्या आहे ना. आता आपण एकदा परत हलवू आणि झाकून ठेवूया. आता मस्त सुक्या अशा छान अशा शेंगा आपल्या तयार होत्या. तर चला मैत्रिणी आता बघूया आपण शेंगा शिजल्या आहे का. छान अशा शिजलेल्या आहेत. तर या बघा अशा छान मस्त शिजल्या आणि झटपट अशा मस्त मोकळ्या अशा छान शेंगा आपल्या झालेल्या आहे. तर मैत्रिणी बघा ह्या पद्धतीने तुम्ही शेंगा करा, खाऊन बघा आणि इतरांना बी करून चारा. साध्या आणि सोप्या आपल्या घेवड्याच्या शेंगा. तर या बघा किती अशा बनवलेल्या आहे. तर या पद्धतीने तुम्ही बनवा. ताज्या मस्त चमचमीत आणि झणझणीत अशा पौष्टिक शेंगा आज आपण बनवल्या आहे घेवड्याच्या. तर आता आपल्या शेंगा तयार झालेल्या आहेत. हे बघा एकदम सुक्या बनवलेल्या आहेत. हा बघा थोडंसं असं म्हणजे अंगचं बी पाणी पाहिजे ना त्यांना, म्हणजे लय बी सुक्या नाही पाहिजे. अशा सर्व जर असं आटून नाही द्यायचं, असं पूर्ण थोडंफार त्याला वल्ल्या बी पाहिजे, मग चवदार लागतात. तर चला मैत्रिणी आपल्या शेंगा अशा छान आता तयार झालेल्या आहेत. चला पुढची रेसिपी लवकरात उद्या मी घेऊन येत आहे, साधी आणि सोपी. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत.
चला आता आपल्या शेंगा तयार झाल्या. तर हे बघा मैत्रिणी, या पद्धतीने आपण शेंगा केल्या तयार अशा मस्तपैकी. चला मैत्रिणी, दुसरी रेसिपी लवकरात उद्या घेऊन येते. नमस्ते आणि जय भीम.